पहिल्यांदा थोडीशी अडचण आली आम्हाला. पहिल्यांदा वारीतून हाकलून दिलं आम्हाला. आम्ही आमच्या परिवाराच्या प्रेमापासून किंवा सुखापासून मुकलेली लोक, पण वारीत आल्यावर आम्हाला आई मिळाली, बाप मिळाले, भाऊ मिळाली, बहीण मिळाली आणि माऊलींच्या रूपात हे सगळे आई बाप मिळाले. देहू ते पंढरपूर आम्ही दरवर्षी चालत असतो. ही 4थी वारी आहे. खूप छान असा सोहळा आहे. इथं जात धर्म किंवा कुठलंही वर्ण मानत नाहीत. सगळीजण माऊली म्हणून आम्हाला हाक मारतात. पहिल्यांदा थोडीशी अडचण आली आम्हाला. पहिल्यांदा वारीतून हाकलून दिलं आम्हाला. मग नंतर खूप छान असा अनुभव आला. जसं सुरुवातीला तुम्ही बोलले अनुभव आला, पण आता लोक अगदी आनंदाने स्वागत करतात. आता फक्त आनंद आहे. त्या दिंडीमध्ये आम्ही थांबलो तरी जेवायला थांबलो तर पहिल्यांदा आम्हाला जेवायला वाढतात. माऊली बसा, माऊली 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 आईचा आदर करतात आम्हाला. तसाच आदर सगळ्या दिंडीमध्ये किंवा सगळ्या ह्याच्यामध्ये माणूस स्त्री सगळ्यांच्या मनात आमचा आदर बसावा हीच देवाचरणी प्रार्थना करते, माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. मला वारीतून आल्यावर काय वाटलं, काय लोकांनी कसं केलं? प्रथम सगळ्यांना रामकृष्ण हरी. वारीत आल्यावर मला असं वाटलं की आम्ही तर तृतीयपंथी आहोत. आम्ही आमच्या परिवाराच्या प्रेमापासून किंवा सुखापासून मुकलेली लोक आहेत, पण वारीत आल्यावर आम्हाला आई मिळाली, बाप मिळाले, भाऊ मिळाली, बहीण मिळाली आणि माऊलींच्या रूपात हे सगळे आई बाप मिळाले. तर अहोरात्र हे प्रेम करतात आमच्यावर. माऊली 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 म्हणून तोंडाचं पाणी सुकून जातं त्यांचं. एवढं अवाढव्य प्रेम करतात आणि काही नाही, बस सगळ्यांनी वारीला यावं आणि माऊलींचं दर्शन घ्यावं. बस. रामकृष्ण हरी.